राज्यामध्ये एकीकडे शेतीला बाजारभाव नाही, त्यासोबत कांद्याला सुद्धा बाजारभाव मिळत नसल्याने एकीकडे शेतकरी मेटाकुटीला आलेलं पाहायला मिळत आहे। एकंदरीत कृषी उत्पन्न बाजार समिती असेल या ठिकाणी कांद्याला बाजारभाव मिळत नाही। मात्र दिलीप वळसे पाटलांनी वक्तव्य केलंय की कांद्याला जो बाजारभाव दिला जातो तो केंद्र सरकारकडून दिला जातो, त्यांनी तो द्यावा। आपल्यासोबत खासदार कुंबल कोल्हे साहेब आहेत। मला सांगा की खरं तर माजी सहकार मंत्र्यांनी वक्तव्य केलंय की कांद्याला भाव कोण देतं? केंद्र सरकार देतं, मग त्यांनी उत्तर द्यावं। तुम्ही काय उत्तर द्याल? नक्कीच आदरणीय वळसे पाटील साहेब हे अत्यंत ज्येष्ठ मंत्री, त्यामुळे त्यांना सगळी परिस्थिती व्यवस्थित ठाऊक आहे। आज गेले 7 महिने कांद्याला बाजारभाव नाहीये, प्रति किलो किमान 10 रुपयाच्या वर नुकसान कांदा उत्पादक शेतकऱ्याचं होत आहे। ज्यांच्या मांडीला मांडी लावून आदरणीय वळसे पाटील साहेब सत्तेत बसले, त्यांना कधीतरी माननीय वळसे पाटील साहेबांनी विचारावं की माननीय मुख्यमंत्री महोदय, भावांतर भुगतान योजनेसाठी महाराष्ट्र सरकारनं प्रस्ताव सादर केला का केंद्राकडे? जेव्हा माननीय पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, त्यांच्या समोर झुकून नमस्कार माननीय वळसे पाटील साहेब करतात, त्यांच्या नजरे देऊन जसं या भागाचा खासदार म्हणून मी संसदेत विचारतो ना कांद्याच्या आयात निर्यातीवर एकदा काहीतरी ठोस भूमिका घ्या, तसं माननीय वळसे पाटील साहेबांनी वाकून नमस्कार करण्यापेक्षा त्यांच्या नजर भिडवून विचारावं ना एकदा की आमच्या कांद्याच्या निर्याती संदर्भात अशी धरसोड धोरणं करून तुम्ही का कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं वाटोळं करता? मग फक्त भाषणामध्ये बोलण्यापुरतं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कणव येते का? आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय वळसे पाटील साहेबांनी विचारावं की गेल्या 7 महिने कांद्याला बाजारभाव नाहीये। प्राइस स्टॅबिलायझेशन फंड नावाचा एक फंड आहे केंद्र सरकारकडे, हा राज्य सरकारनं हा प्रस्ताव द्यायचा असतो, तर राज्य सरकारनं हा प्रस्ताव दिला का? माननीय वळसे पाटील साहेबांनी हा प्रश्न विचारावा याआधी। आणि त्याचबरोबरीनं ज्या पद्धतीनं आंध्र प्रदेश सरकारनं आंब्याच्या बाबतीत बाजारभाव गडगडले, आंध्र प्रदेशला घाईघाईने हे पॅकेज दिलं, तर आपण याच सरकारच्या, याच भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून सत्तेचा मलिदा जर खात असाल, तर त्याच सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाब विचारण्याचं धाडस आणि हिंमत सुद्धा आदरणीय वळसे पाटील साहेबांनी ठेवावं, एवढीच माझी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे। मात्र सत्तेत असून सुद्धा ते कांद्यासाठी म्हणजे काही प्रयत्न करत नाही असं तुम्हाला सांगायचं? सत्तेत असून सुद्धा मी तुम्हाला म्हणालो की भावांतर भुगतान योजना ही केंद्र सरकारची योजना आहे। जेव्हा बाजारभाव हा उत्पादन खर्चापेक्षा बाजारभाव पडतो, तेव्हा केंद्र सरकार यामध्ये इंटरव्हीन करू शकतं। हे इंटरव्हीन करण्यासाठी राज्य सरकारनं हा प्रस्ताव द्यायचा असतो। आंध्र प्रदेशने हा प्रस्ताव दिला, केंद्र सरकारनं आंध्र प्रदेशला मदत दिली, मग महाराष्ट्राला हा प्रस्ताव का देत नाही? महाराष्ट्र सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे का उभं राहत नाही? याचं उत्तर आधी वळसे पाटील साहेबांनी द्यावं आणि मग इतरांवर टीका करावी। त्याच्यामध्ये पाहिलं की खरं तर हे सरकार आहे मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी का ठामपणे उभं राहत नाही, असाही प्रश्न या ठिकाणी अमोल कोल्हे यांनी उपस्थित केलेला आपल्याला पाहायला मिळतो। कारण अतुल स्वामी सुनील टीव्ही मराठी, शिरूर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।